नक्कीच कमिटीने निर्णय दिलाय, तो निर्णय ग्राह्य धरला जाईल, कारण की हा फलंदाज खेळू शकतो असा कमिटीने सांगले. आणि तरी पण तुम्हाला एक सांगतो, कारण की सर्व खेळाडूंना मी सकाळपासून सांगतोय का तुम्ही तुमच्या मुलांच्या तर डिस्कस करायचंय. महेश दादा, जाऊया दोन संघांमध्ये एक मॅच पाहतो. पेंढरी विपक्ष सारंगपुरी संघामध्ये दोन फलंदाज पाहतोय आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज जो मात्र खेळण्यासाठी गेलाय राहुल, आणि नॉन स्ट्राईक एंडला तो नितेश, आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तोच गोलंदाज सारंगपुरी संघाचा. जेव्हा जेव्हा गोलंदाजी पाहतोय पॉवर प्लेचं पिटूचं पहिले षटक टाकण्यासाठी येतोय मोहन. पहिला चेंडू एष्ट्यांच्या बाहेर टाकला जातोय, पंच दंडित केला जाईल. व्हाईट चेंडू आहे, नक्कीच खराब चेंडूनी सुरुवात झाली ती मात्र श्री गणेशा झालाय संघाचा एका धावेने. जाऊया मैदानामध्ये पुढचा चेंडू टाकला जाईल. ऑफ ट्रॅकर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, पण तो चेंडू जोपर्यंत कॅरी केला जाईल तोपर्यंत दोन धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. नक्कीच दोन धावाने पाहिल्या गेलं तर या फलंदाजाचं सुद्धा अकाउंट ओपन झालंय, आणि संघाच्या धावसंख्या पाहायला गेल्या तर प्रगतीपथावर 3 धावा आहेत. नक्कीच आजच्या दिवसातील शेवटचा सामना प्रेक्षक वर्गांच्या मायबाप वर्गांच्या भेटीसाठी हा सामना या नामदेव विलंब क्रीडांगण नगरीमध्ये साई एकविरा चषक मध्ये या ग्रीन पार्क मैदानावर मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. आता मात्र ऑफ साईडला येऊन लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय, आणि हा आलाय 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. मैदानामध्ये काही फटका सजवला होता लेग साईडच्या दिशेने, खूप छान असा चौकार पाहायला मिळाला, आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 7 धावा. स्कोररच्या भूमिकेत माझाच मित्र आशुतोष पाहायला मिळतोय. एक तबला मास्टर खूप छान असं तबला वाजवतो तो. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने फटका तर खूप छान सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही, त्याला माहित आहे का हा फलंदाज स्फोटक आहे. त्याचा झेल मात्र यशस्वीरित्या टुपलाय, आणि पहिला गडी बाद केला यशस्वी.
स्कोरिंग मध्ये काहीतरी अडथळा झाला नक्कीच, कारण की माणूस आहे, माणसाकडूनच चुका होतात आणि माणूसच ती चुकी सुधारवत असतो. आता मात्र बॅडन स्वीप करायचा प्रयत्न होता, पण मात्र नक्कीच एक निर्धाव चेंडू पाहायला भेटला. नक्कीच पंचांचा इशारा येतो, पूर्ण षटक पूर्ण झाले. नक्कीच पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात पेंढरी संघाच्या 8 धावा. दुसरं षटक टाकण्यासाठी कोण वापरला जातोय? गोलंदाज सारंगपुरी संघाकडून पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गांना, कारण की हे दोन संघ पाहायला गेले तर सकाळच्या सत्रामध्ये जिंकले होते दोन्ही संघ, आणि मात्र आता एक एक सामना विजय होऊन दोघांच्या समोरासमोर खेळण्यासाठी आलेत. दुसरं गोलंदाजीसाठी आलाय आकाश. दुसरं पेटूचे षटक पाहायला गेले तर आकाश आलाय. एक या स्पर्धेमध्ये एक नेम सांगायचं झाले तर पहिल्या षटकमध्ये 238च्या षटकाच्या बाहेर खेळाडू राहतील आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 फिटीच्या बाहेर राहतील. जाऊया मैदानामध्ये. आता मात्र उंचावून माराच्या नादामध्ये काहीसा फिंगर रोल केले होते गोलंदाजाने, इष्टरक्षकाने हेरलं आणि मात्र ते चेंडू मात्र हातामध्ये कॅरी केला आणि नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जाऊया मैदानामध्ये. पुढचा चेंडू टाकला जाईल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, काही फटका सजवलाय तिथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि मात्र चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी आलाय हा दर्जेदार चौक. तुमची एक मॅच झाली, त्याच्यानंतर सर्व खेळाडू घरी गेले होते. सर्व खेळाडू नामदेवलन दसे संघाचे कार्तिक बांगर, मंगेश, रोहित शेलार प्रत्येकाची नावं घेऊन आता बोलवायला लागेल. सर्व खेळाडूंनी यायचे. आता मात्र काय फटका सजवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या दिशेने चेंडू येतोय, फरार होतोय. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. नक्कीच अप्रतिम फटकेबाजी. षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. ज्या प्रकारे बंदुकीतून गोळी निघते त्याच प्रकारे फटका पाहायला मिळाला आणि चेंडू फरार झाला. 4 धावांसाठी आला. जे अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. नक्कीच दुसरा चौकार त्याच्या बॅटीतून पाहायला मिळाला. एक षटकार एक चौकार. आता मात्र स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू कॅरी केला जाईल, तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. नक्कीच एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या होते ती मात्र 23 धावा. नक्कीच दुसरं पेटूचं षटक आहे. या षटकामध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, पण कुठेतरी तुटून पडलाय हा पेंढरी संघाचे 2 फलंदाज.
आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला भेटला. गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडू कॅरी केला जाईल तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर या सारंगपुरी संघाचं. आणि नक्कीच दोन षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेल्या तर 24 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू खूप छान असा फटका सजवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात होतं. लाजवाब झेल टिपला गेला आणि पेंट्री संघाचा दुसरा गडी बाद झाला. जाऊया मैदानामध्ये. लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही तोपर्यंत एक धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 25 धावा. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र कुठेतरी एस्टनच्या खूपच बाहेर टाकला जातोय. वाईट चेंडू पाहायला मिळाला. खराब चेंडू पाहायला भेटला. नक्कीच पुन्हा एकदा आता मात्र लेग साईडच्या दिशेने वाईट चेंडू पाहायला भेटतो. पहिल्या चेंडू पाहायला गेला तर ऑफ साईडच्या दिशेने वाईट आला. आता मात्र लेग साईडच्या दिशेने. कारण की गोलंदाजाचं एक धाडस असेल का लेग साईडला जर जास्त जर यॉर्कर चेंडू पडला नक्कीच त्रिफळाचित करेल. पण त्रिफळाचित करण्याच्या नादामध्ये आता मात्र वाईट चेंडू पाहायला मिळाला. षटकातील पुढचा चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका खूप छान असा सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय झेल टिपण्याचं अटेंड केलं या क्षेत्ररक्षकाने. बॉलर बॅक ड्राईव्ह षटकार फटका पाहायला मिळाला होता. तिथे खूप छान असं क्षेत्ररक्षक केलं. तिथं मात्र भरत याने नक्कीच आपल्या संघासाठी लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघूया दुसरी धाव घेतो की काय. आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. निकीच पंच याच्या आदल्या चेंडूवर एकच धाव आली. नक्कीच आणि या चेंडूवर मात्र 2 धावा आल्यात. कुठेतरी अप्रतिमाशी फटकेबाजी पाहायला गेले तर या फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या पाहायला गेले प्रगती पथावर धावा आहेत आतापर्यंत 30 धावा.
ऑफ साईडच्या दिशेने परफेक्ट फटका पाहायला मिळाला तिथं. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण आणि मला तरी वाटतंय 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेले तर धावसंख्या झाली ती मात्र 32 धावा. 10.75च्या सरासरीने आतापर्यंत फलंदाजी करतो तो मात्र पेंड्री संघ. धावत जायचे खेळाडू, आपण पाणी घेऊन चालला तर धावत जायचे जरा. दव्य मैदानामध्ये पाहायला गेले तर चौथं षटक टाकण्यासाठी भरत आलाय. भव्य भरत कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहायला गेले तर 3 षटकाच्या अखेरीस 32 धावा आल्यात. अप्रतिम अशी फलंदाजी संत गतीने चाललेला हा सामना, कारण की मागील 2 मॅचेस जर पाहायला गेल्या तर नक्कीच 90 धावा सुद्धा चेस झाल्या. आता मात्र लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय, खूप छान असं क्षेत्ररक्षकाने चेंडू कॅरी केला, तिथपर्यंत 1 धाव घेतली गेली. नक्कीच एका धाव्याने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 33 धावा, डबल 3. खूप छान अशी फलंदाजी करतो राहुल. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा फटका खूप छान असा सजवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येणार, तिथपुरतं चेंडू कॅरी केला गेला. 1 धाव पूर्ण, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिन विकेटची मात्र या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण की मी मागील मॅचचं विश्लेषण करत होतो, 2 मॅचेस पाहायला गेले तर साडगाव संघाने काय मॅच मात्र विजय मिळवून दिली त्या सचिन याने. लेनार्ड विपक्ष साडगाव जी मॅच झाली होती हाय व्होल्टेज मॅच, लाईव्ह टेलिकास्ट पाहायला गेले तर तब्बल 400 लोक ती मॅचेस पाहत होते. नक्कीच अप्रतिम चेंडू टाकला होता, निर्धाव चेंडू मात्र स्ट्रिक्सकडून झाली चूक, परिणाम एक चिके सिंगल. ती मागील साडगाव विरुद्ध लेनार्ड मॅच आपण पाहिली तर एवढ्यातच मला लाईव्ह टेलिकास्ट वाले सांगतात की ती मॅच 800च्या वरत गेले होते. नक्कीच षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा एस्टनच्या खूपच बाहेर टाकला जातोय. भरत मात्र खूपच महागडा ठरतोय की काय, वाईट चेंडू पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू खूप छान असा फटका सजवलाय, तिथे मात्र पाहायला गेले तर हा चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा दर्जेदार चौकार. चौकाराने संघाच्या धावसंख्या पोहोचली गेली, धावसंख्या होती ती मात्र 41, 41 धावा. पुन्हा एकदा तेवढा ताकदीचा फटका सजवलाय, आता मात्र तिथं क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण करतो भाऊ, दुसरी धाव घेतो की काय, आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये हा ना करता करता एक गडी बाद झालाय.
तीन षटकाच्या अखेरीस 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं तर 42 धावा. नक्कीच शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण वापरला जाईल सारामपुरी संघाकडून. आपण ही मॅचेस पाहतोय ओम केबल नेटवर्क तसेच वेदांत लाईव्ह टेलिकास्ट वेदांत नेट सर्व्हिसच्या माध्यमातून आपण घर बसल्या सुद्धा ही मॅचेस पाहू शकतोय. 887 नंबर चॅनेलवर घर बसल्या सुद्धा आपण मॅचेस पाहू शकतो. या नामदेवलन क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक. आता मात्र पुन्हा एकदा खूपच छान असा फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक फंबल झाला. नक्कीच एका चांगल्या खेळाडूचा झेल सुटला गेला आणि नक्कीच धरतीला दान झाला झेल आणि एक धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 43 धावा. शेवटचं षटक आहे. नक्कीच प्रगतीपथावर गोलंदाजासाठी गोलंदाज आलाय अर्जुन. पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू आहे. नक्कीच काहीसा वळण घेतला आणि पंचांनी सुद्धा माझ्याकडे पाहून वळण घेतो आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय. काहीसा रनअप मध्ये अडथळा येतात. पुन्हा एकदा काहीसा रनअप मध्ये चुकावतात. नक्कीच त्या गोलंदाजांनी मला तरी वाटतं नवीन शूज घेतले असतील म्हणून रनअप मध्ये अडथळा येतात की काय. आता मात्र काहीसा रनामध्ये अडथळा का आणत होता. त्याला यॉर्कर चेंडू टाकायचं होतं म्हणून रनामध्ये अडथळा आणत होता आणि नंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गेला त्यावेळेस चेंडू रिलीज केला आणि डायरेक्ट त्रिफळ चित करून पाहायला गेले तर कल्पेश काय फलंदाजी करून बाद झाला. खूप छान अशी फलंदाजी बाद केली आणि तंबूत परतलाय. नौका फलंदाज जातोय मैदानामध्ये दीप. पाहूया दीप पेंट्री संघाचा कशा प्रकारे फलंदाजी करेल हे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. कारण की अंतिम 5वं षटक आहे. 5व्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र पुन्हा एकदा तेस्तार चेंडू टाकला होता. आता पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने आता मात्र क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल तर सुटला होता पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडू कॅरी केला आणि नक्कीच दुसरा गडी बाद केला आहे. नक्कीच पाहायला गेलं तर 2 वेळा रनअप चुकलं होतं. त्याच कारण दाखवून दिलं का 2 वेळा 2 विकेट घेतल्या. हॅट्रिक चेंडू आहे. बघू हॅट्रिक घेतो की काय या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग एच लागले. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण करतोय आणि एकच धाव समाधान मानलं जाते. एका धावाने पाहायला गेले तर धावसंख्या झाल्या त्या मात्र 45 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आकाशाला पाहतोय. भीमर खूपच छान असा लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. हा आलाय. नो चेंडू आहे आणि 4 धावांसाठी दणदणीत असा चौकार.
50 धावा, नो चेंडू आहे. नक्कीच हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. फ्रीड असणार, सुवर्ण संधी पुन्हा या फलंदाजाला. नक्कीच कुठेतरी खूप छान अशी गोलंदाजी करत होता गोलंदाज, पण मात्र या चेंडूवर एक फ्रीड आला आणि त्याच्यावर एक चौकार पाहायला मिळाला. नक्कीच आता कुठेतरी मागणं ठरलं जाईल असं विश्लेषण केलं तरी काही चुकीचं नाहीये. जाऊया मैदानामध्ये. फ्रीड चेंडू आहे, या चेंडूचा फायदा घेतो की काय फलंदाज, कारण की त्याला माहित आहे कुठेतरी 5 षटकांचा सामना आम्हाला आमच्या संघासाठी जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील, कारण की त्याही सुद्धा पाहिलंय या मैदानावर 90 धावा सुद्धा चेस होतात. पुन्हा एकदा हवाई सफर, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतो आहे. एकदा पूर्ण केले, झेल मात्र धरतीला दान झालाय. तत्पुरता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. बघूया, नक्कीच फ्रीड चेंडू होता. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या पाहायला गेले तर 52 धावा प्रगतीपथावर पाहतोय आपण पेंट्री संघाच्या. पुन्हा एकदा हवाई सफर, चेंडू, चेंडू खाली, यष्टिरक्षक धावतोय आणि दोघांमध्ये गोलंदाज आणि यष्टिरक्षक मध्ये कॉम्बिनेशन फसलंय. पाहायला गेलं तर एकदा पूर्ण दुसरी धावेची पूर्तता आणि 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण. मला तरी वाटतंय 5 षटकाच्या अखेरीस पाहायला गेले तर पेंट्री संघाच्या धावसंख्या होती ती मात्र 54 धावा आणि 55 धावांची गरज आहे ती मात्र जिंकण्यासाठी सारंगपुरी संघाला. पंच चेंडू जमा करायचे. ओके, जाऊया मैदानामध्ये. दोन संघांमधील एक लढत पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी आजचा दुसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना. सारंगपुरी विपक्ष पेंढरी संघ. प्रथम फलंदाजी करत असताना पेंढरी संघाने 54 धावा कुठल्या आणि 55 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र सारंगपुरी संघासमोर. हे आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये जाताना. मोहन आणि आकाश.
पाहायला गेले तर खूप छान अशी मॅच पाहायला मिळते. मनोज स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आकाश आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतो पेंढरी संघाचा रोहित. जाऊया पंचांचा इशारा येईल तेव्हा चेंडू मात्र टाकला जाईल, रिलीज होईल चेंडू आणि पंचांनी मात्र स्टार्ट केले मॅच. पहिल्या चेंडू मात्र पुढे येऊन स्टेप आउट करण्याचं धाडस केलं होतं, पण मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला आणि यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू तर निर्धाव पाहायला मिळालाय. ऑफसाईडच्या दिशेने काय नजाकत होती फटक्यामध्ये. चेंडू मात्र ज्यावेळेस बॅटीला स्पर्श झाला ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. खूप छान असा चेंडू मात्र अडवला गेला तिथे. तत्परता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. दोन धावा कुठेतरी आपल्या संघासाठी रोखल्या गेल्या या क्षेत्ररक्षकाने. जाऊया मैदानामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. पुढे येऊन फटका तर खूप छान असं सजवलं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही आणि मनोज याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चेंडू टाकला गेलाय. त्रिफळाचित फर्निचर डिस्पॅच करतोय. नक्कीच अप्रतिम असा चेंडू. 30 चेंडू होता आणि दुसरा चेंडू सुद्धा तोडीस तोड उत्तर देतोय. दुसरा गडी बाद करतोय. पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग एज लागली. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, खोदून काढला होता आणि मात्र पहा यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. स्लोवर चेंडू फेकला होता. त्याला माहित आहे की क्षेत्र फलंदाज धावतो त्या ठिकाणी चेंडू फेकला होता. रनआउट घेण्याचा धाडस होता त्याचं, पण मात्र कुठेतरी अचूक साईडला चेंडू गेला आणि नक्कीच रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होता होता रोखला गेला. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या झाली ती मात्र 3 धावा. पुआय गोलंदाजी करतो नक्कीच. पुन्हा एकदा त्रिफळाचित केले ते मात्र आकाशाला.
परत या सारंगपुरी संघाचा. मागील मॅचचा हिरो भरत आलाय परत, पाहूया. काही फटका सजवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक. चेंडू फरार झालाय. 6 धावा. प्रेक्षक वर्गाने चेंडू फेकायचे तिथे मात्र एक षटकार पाहायला भेटला. कारण की भरत याला माहित आहे मॅच फिनिशर म्हणून का मला ओळखलं जात आहे या सारंगपुरी संघामध्ये, हेच मात्र सिद्ध करून दाखवतोय. कारण की पहिल्या चेंडूवर या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक आक्रमणी फलंदाजी करतोय भरत. 7 धावांसाठी षटकार आलाय. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. हा आला बॅक टू बॅक दुसरा षटकार भरत याच्या बॅटीतून. चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल भारताला. तिसरा षटकार मारण्याच्या नादामध्ये आता मात्र कुठेतरी पंचांच्याकडे अपील केली गेली. पंचांनी मात्र यशस्वी ठरले ती आणि पंच दंडित करतात का हा चेंडू वाईट आहे. नक्कीच खराब चेंडू पाहायला गेला तर कुठेतरी अप्रतिमाची फटकेबाजी करतोय भरत. त्याला कुठेतरी रोखावं लागेल या गोलंदाजाला. म्हणून अचूक टप्प्यावर चेंडू टाकायला जातोय पण चेंडू मात्र वाईट जातोय. नक्कीच धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होती ती मात्र 16 धावा. 3 गडी बाद 16 धावा. पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग घ्यायची लागले मात्र यष्टिरक्षक चुकी करणार नाही. कारण की यष्टिरक्षकाला माहित आहे का हा भरत मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातोय आणि त्याला मात्र बाद केले. कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्या 2 चेंडूवर मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले. त्याच्यानंतर ज्या फलंदाजाने माझ्याच गोलंदाजी मला तोडीसोड उत्तर देतोय आणि त्याला मात्र बाद केलाय.
आता मात्र एस्टनच्या खूपच बाहेर टाकला, पंच दंडित करतात की वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा खूप छान असा चेंडू टाकला, फलंदाजाला काहीसा चेंडू समजत नाही आणि मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच कुठेतरी कमबॅक केला, भरत आला घरी परत आणि त्याच्यानंतर हा फलंदाज गेलाय, याला मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकलं जाते आणि मात्र निर्धाव चेंडू, वारंवार निर्धाव चेंडू फेकले जातात या गोलंदाजाच्या मार्फत. गोलंदाज आहे तो मात्र जितेश. खूप छान अशी गोलंदाजी केली, कमबॅक केलं म्हटलं गेलं ना ते मात्र यशस्वीरित्या कमबॅक केले. नक्कीच पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकाची सांगता झाली, 2 षटकाच्या अखेरीस धावा आल्यात प्रगती पथावर 17. तिसऱ्या गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय राहुल. राहुल सुद्धा एक स्पिनर म्हणून ओळखला जातो या संघाचा गोलंदाज. लेग स्पिन ऑफ स्पिन मारण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज. कारण की मागील मॅच मध्ये पाहायला गेले तर सराई या गोलंदाजाला शाबासकी दिली होती आणि तोच तो गोलंदाज आहे. पहिला चेंडू पाहायला गेले तर नक्कीच खूप छान असा चेंडू टाकला होता, टप्पा पडला, फलंदाजाला काहीसा समजला नाही, चेंडू पायाला स्पर्श करून चेंडू पॉइंटच्या खेळाडूकडे गेला आणि नक्कीच एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर, जिंकण्यासाठी करायचे धावा. 55 धावांची गरज असताना आतापर्यंत धावा आल्यात 18 धावा. हो, लाजवाब चेंडू, टप्पा पडला, काहीसा स्पिन चेंडू मध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच हा फलंदाज गेला ना, फलंदाजसाठी मित्रांनो त्याच्या बॅटीतून फक्त एकही धाव पाहायला मिळत नाही. बॅट फिरवत राहतो, चेंडू मात्र निघून जातोय, चेंडू निघून जातोय, बॅट फिरवत राहतोय, यष्टीरक्षक चेंडू पकडतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन स्टेप आउट केलाय ना, आता मात्र नक्कीच गडी बाद झालाय तो मात्र. कुठला खेळाडू बाद आहे पंच? पुन्हा एकदा भूषण जातोय. अक्षय आणि भूषण नावाचं मात्र वर्षाबाई या सारापुरी संघामध्ये पाहायला गेलं तर शेवटची मॅच आहे, लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. स्कोर तर भरपूर झाला होता पेंढरी संघाचा, पण मात्र कुठेतरी फलंदाजी छान पाहायला नाही मिळाली. आता मात्र जास्त स्पिन झाला चेंडू, वाईट चेंडू पाहायला भेटतोय. जब या मैदानामध्ये पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच पंच मात्र पाहतात आणि मात्र दोन व्हाईट चेंडू आहे आणि लेट मात्र निर्णय देतात. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला भेटला. नक्कीच
आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला नक्कीच. षटकातील पुढचा चेंडू पाहायला गेला तर आता मात्र त्रिफलाचित करतोय, फर्निचर डिस्पॅच करतोय गडी बाद. एकवीस धावा आल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे नक्कीच. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. नक्कीच तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू आहे आणि 2 षटक अजून शिल्लक आहेत. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक देतो, धावत येतो, पळत येतो, तोपर्यंत दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. नक्कीच तिसरी धाव घेतो की काय, आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आता मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. करायचे 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. 12-32. चला स्पीडअप करायचे. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतो आहे नक्कीच पाहायला मिळेल. आणि गोलंदाजसाठी गोलंदाज येतोय रोहित, ज्याने पहिलं षटक टाकलं गेलं होतं. तब्बल 3 धावा देऊन 3 गडी बाद केलं होतं आणि तोच रोहित आलाय गोलंदाजीसाठी. नक्कीच पंचाने एका खेळाडूने मात्र कर्णधाराने एक निर्णय घेतलं, कारण की आपण रोहित याला गोलंदाजी देऊ, कारण की 12 चेंडू मध्ये करायचे तर 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. रोहित एक नावाजलेला गोलंदाज आहे का त्याने पहिले षटक टाकलं, त्या षटकामध्ये कब्बल 3च धावा दिल्या होत्या आणि त्याच्यावर विश्वास राखला आणि त्यालाच पुन्हा चौथं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय. ब्रेक चेंडू पाहायला भेटला, इष्टरक्षकडून झाल्या चुका. तिथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा क्षेत्ररक्षक तैनात होता पॉइंटच्या दिशेने, त्यांनी मात्र खूप छान असा चेंडू अडवला गेला, तत्पुरता एक धाव घेतली गेली. नक्कीच पाहायला गेले तर पहिल्या चेंडूवर एक धाव आले. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा सज्ज होतो रोहित
कारण की रोहित याचं विश्लेषण करायचं गेलं तर दसे गावात सुद्धा एक रोहित आहे, रोहित शेलार आहे. आणि हा रोहित भोंडवे जाऊया मैदानामध्ये. पुढचा चेंडू टाकला जातोय रोहित याचा. आता मात्र डावकर आताचा गोलंदाज तेस्तार चेंडू होता, मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली. नक्कीच कुठेतरी अचूक टप्प्यावर चेंडू टाकतो हा गोलंदाज, बाईच्या स्वरूपात एक धाव. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, तेवढा ताकदीने खोदून काढला या गोल फलंदाजाने. एकदा पूर्ण केले, पाहूया दुसरी धाव घेतो की काय. आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर 27 धावा. कुठेतरी संघर्ष करतोय, 55 धावांची गरज असताना भरत बाद झाला, अक्षय बाद झाला. कुठेतरी एकामागे एक गडी बाद झाल्यानंतर एकेरी दुहेरी धावांचे लक्ष दिलं गेलं. मात्र सारंगपुरी संघाच्या या फलंदाजाने कुठलाही मोठा फटका मारून देत नाही हा पेंट्री संघाचा गोलंदाज रोहित. ऑफ स्पिन चेंडू पाहायला गेला, तेस्तार चेंडू होता. ज्यावेळेला चेंडू वलंग घेतला, बॅटीला स्पर्श झाला, तत्पुरता एकदा पूर्ण करतो, दुसरी धावेची पूर्तता. चेंडूपैकी खराब पाहायला भेटली. नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. आता मात्र काय चेंडू टाकला होता, रिलीज केला. एस्ट्रक्चरच्या हातामध्ये चेंडू मात्र कॅरी केला असता तर नक्कीच पंचांचा इशारा काहीतरी असता, पण मात्र एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. पंच बाईच्या स्वरूपात एक धाव आहे. बॅट कट, नक्कीच बॅट कट आहे. तसेच या स्पर्धा ज्याच्या नावाने मात्र यशस्वीरित्या पार पडतात त्या मात्र नामदेवजी पडवल साहेब संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आलात, आपण खूपच ऋणी आहोत. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पंचांचा बोट आकाशाकडे जातो आहे आणि मात्र पंचाने एक इशारा दिला आहे का गडी बाद आहे आणि मात्र कट आउट झालाय. ए, 25 धाबांची गरज आहे. नक्कीच 7 चेंडू 25 धाबा. हा सुद्धा फलंदाज नावा दिला फलंदाज. नक्कीच या फलंदाजाला जर सारंगपूरच्या फलंदाजाला जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर नक्कीच सचिनची बॅटिंग पाहावं लागेल त्याला. आणि सचिनच्या बॅटीतून ज्या प्रकारे फटके येत होते ते मात्र त्याच्या मनामध्ये कुठेतरी आणावं लागेल आणि त्याच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे आणि गोलंदाजासाठी गोलंदाज झालाय राहुल भोंडरे. नाश्ता आपण अर्जुन याला पाहतोय. स्लोवर चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका पाहायला मिळाला. एकदा पूर्ण केले, पाहूया दुसरी धाव घेतो की काय. एकच धाव समाधान म्हटलं जाते.
8 विकेट गेले तब्बल सारंगपुरी संघाच्या. पाहायला गेले तर सर्व खेळाडूंना खेळायला मिळलंय. बघू पाहायला मिळते की या स्पर्धेमध्ये पहिली ऑल आउट टीम होते की काय. डॉट चेंडू आलाय. नक्कीच इथे एक बॅट देऊन इसुब्याचा सत्कार केले जात आहे. आणि जिंकण्यासाठी मात्र 4 चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज आहे. फटका तर त्यांनी सजवलाय. तिथे मात्र दूरवर क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक मात्र कुठे चुकी करणारे. चेंडू मात्र कॅरी केला. एक धाव पूर्ण किती आहे. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. करायचे धावा 22. आता मात्र लेग साइडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. हा आलाय 4 धावांसाठी चौकार. येच चौकाराने कुठेतरी पाहायला गेले तर दुकान बंद व्हायचं टाइम झालंय आणि गिराईक घेतोय असं पाहायला मिळालंय. पॅडनशिप केल्यानंतर नंतर तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नक्कीच एकदा पूर्ण करतोय आणि एकाच धाव समाधान म्हटलं जाते. नक्कीच अवसर बाकी आहे या स्पर्धेमध्ये. उर्वरित चेंडू बाकी आहेत. 1 चेंडू आणि भरपूर धावांची गरज आहे. 17 धावांची गरज आहे. नक्कीच शेल्टन याला सुद्धा पाहतोय आपण. आणि आता मात्र काय फटका सजवलाय. स्टेट ड्राईव्ह येतो हा. 6 धावांसाठी षटकार. लेट आलाय हा षटकार आणि मला तरी झालाय